मधून त्याआधी पाहूयात सकाळी 6च्या 100 हेडलाईन्स। आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाव रॅली। या रॅलीत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी तर महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह इतर नेते राहणार उपस्थित। आज संध्याकाळी 6 वाजता भाजप प्रदेश कार्यालय इथे भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची बैठक। या बैठकीला फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। यवतमाळ इथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी नेत्यांची समन्वय बैठक। जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित। मविया उमेदवार संजय देशमुख यांची प्रचार यंत्रणा कशी राबवावी या विषयावर महत्त्वाची बैठक। हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्ते नाराज। हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। अनेक पदाधिकारी राजीनामे देणार। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार लढवण्याची माहिती। तर भारती पवार यांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीबद्दल अद्याप निर्णय नाही। वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची माहिती। तर आम्ही सोबत लढण्यासाठी तयार आहोत, मात्र पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, गायकवाड यांची प्रतिक्रिया। शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा। बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी। सुळेंसमोर अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार। बारामती लोकसभा निवडणूक कौटुंबिक निवडणूक नाही तर राष्ट्राची निवडणूक आहे। महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शहरातील भिगवण चौकात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा। शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंचं नाव निश्चित। अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी लढत। शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंना पुन्हा उमेदवारी जाहीर। कोल्हेंनी मानले शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंचे आभार। यावेळी मवियाचे तगडे उमेदवार रिंगणात दिसणार, कोल्हेंची प्रतिक्रिया। दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी निश्चित। भास्कर भगरे यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं तगडं आव्हान। वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाकडून अमर काळे निवडणूक लढवणार, तर महायुतीकडून भाजपचे रामदास तडस निवडणुकीच्या रिंगणात। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना उमेदवारी। नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढणार। विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवणार। शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। तर 1,00,000% मीच खासदार होणार, उमेदवार निलेश लंकेंना विश्वास। अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंकेंना शरद पवार पक्षाकडून उमेदवारी। लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून नगर कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष। अकोल्यामध्ये काँग्रेसचे संभाव्य उमेदवार डॉक्टर अभय पाटलांनी घेतला उमेदवारी अर्ज। वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून अरूप धोत्रे लोकसभेच्या रिंगणात। अकोल्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता। मुंबईचा विकास करण्याची भाजपकडे संधी होती, मात्र त्यांनी मुंबईकरांची फसवणूक करून मुंबईतील आर्थिक केंद्र लुटली। आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप। लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवडीत उबाठा गटाला जोरदार झटका। उबाठा गटाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांचे बंधू संजय विनायक चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश। माहितीकडून महादेव जानकर परभणी लोकसभा लढवणार। 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। महादेव जानकरांची माहिती। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार। परभणीच्या पाथरीत जानकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानं शिंदे गटातील शिवसैनिकांकडून जल्लोष। आमचा दावा होता, मात्र वरिष्ठांचा आदेश म्हणून जानकरांचं काम करणार, शिवसेनेचे नेते सईद खान यांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। दानवेंच्या पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या सकाळी चालल्यानंतर
दानवेंनी घेतली ठाकरेंची भेट. बीडमध्ये पंकजा मुंडेंनी घेतली योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांची भेट. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मत मागण्यासाठी मित्रपक्षांशी पंकजा मुंडे साधतायत संवाद. शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट. ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. 2 तारखेला पुन्हा ज्योती मेटे शरद पवारांना भेटणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अदिती तटकरेंनी घेतली दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट. भाजप नेते संजय काकडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. पुणे लोकसभेसाठी काकडे इच्छुक. उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार. काकडेंची प्रतिक्रिया. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंनी घेतली आमदार शिवेंद्रराजेंची भेट. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे सुरुची बंगल्यावर. मी निवडणूक लढवण्यावर ठाम. वसंत मोरेंची प्रतिक्रिया. तर मनोज जरांगे माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील, मोरेंचा दावा. किशोर गजभिये रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार. गजभियेंची माघार नाही. काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता. रायगड लोकसभेवरून भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचा प्रयत्न. तटकरेंसोबतचे मतभेद बाजूला ठेवत महायुतीचे उमेदवार म्हणून कामाला लागा. कार्यकर्त्यांना सूचना. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार. मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. तर निवडणुका जवळ आल्या की विरोधक अफवा पसरवत असतात, त्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही. चव्हाणांचा टोला. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या भीमशक्तीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू. संघटनेत काम करणाऱ्या सर्वांना महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांकडून शुभेच्छा. भाजप शिवसेनेविरुद्ध शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार. स्टार प्रचारकांच्या यादीत एकमेकांच्या नेत्यांचा समावेश. तर घटनात्मक पदांवरील व्यक्ती प्रचारकांच्या यादीत कशा? शरद पवार पक्षाचा सवाल. सुप्रिया सुळेंच्या पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात प्रचार साहित्य दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे झेंडे, बिल्ले आणि गमछे दाखल. लोकसभा उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता. मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर दिल्लीच्या बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू. भुजबळांची प्रतिक्रिया. नाशिक लोकसभेची जागा आमचीच. ती जागा शिवसेनेलाच मिळणार. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा दावा. तर भुजबळांनी काही म्हटलं तरी आमचा दावा सोडणार नाही. शिरसाट यांची प्रतिक्रिया. सत्ताधाऱ्यांनी 50-50 कोटी देऊन 40 आमदार फोडले आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. काँग्रेस नेते अनिल देशमुख यांची टीका. तर हे सरकार शेतकरी विरोधी. देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल. ब्रह्मदेव खाली आले तरी अमरावतीची जागा मी लढणारच. आमदार बच्चू कडूंचा निर्धार. तर महायुतीतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही. महायुतीची असेल तर आनंदानं स्वीकारू. बच्चू कडूंचा इशारा. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांच्या विरोधात महाविकास आघाडीची एकजूट. मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारासाठी कट्टर विरोधक एकत्र. हसन मुश्रीफ, समरजित घाटगे आणि संजय मंडलिक यांची बंद दाराआड चर्चा. कागल तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी पारंपरिक विरोधकांची एकत्रितपणे व्यूहरचना. पूर्व विदर्भात काँग्रेसच्या जागा वाटप करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तेली समाजाला डावललं. भाजपात प्रवेश केलेले प्रकाश देवतळेंचा आरोप. ठाकरे गटाच्या सुरेश ठाकरेंची निवडणुकीतून माघार. बंड करत दाखल केलेला उमेदवारी अर्ज घेतला मागे. रामटेकमधून पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज मागे. गोविंदावर केलेल्या आरोपांवर मी आजही ठाम. गोविंदाचा पुन्हा राजकारणात प्रवेश हे आश्चर्यजनक. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं वक्तव्य. गोविंदाने 2004च्या निवडणुकीत दाऊद इब्राहिमची मदत घेतली होती असा आरोप राम नाईकांनी केला होता. कोल्हापूर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा शाहू महाराजांना पाठिंबा. त्यामुळे तेव्हापासून शाहू महाराज यांच्या प्रचाराला सुरुवात केली. कोल्हापूर शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रतिक्रिया. रायगड आणि शिरूरमधील उमेदवारांची आधीच घोषणा. खासदार सुनील तटकरे यांची माहिती. तर भाजपकडे 6 ते 7 जागा मागितल्या. तटकरे यांची प्रतिक्रिया.
मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा समिती गठीत 27 सदस्यांची समिती लोकसभेचा जाहीरनामा तयार करणार तर राज्यातून पियुष गोयल विनोद तावडे यांचा समावेश आरएसएसला 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशाला हिंदुत्ववादी बनवण्याचा प्रयत्न सुरू काँग्रेस खासदार चंद्रकांत खंडोरे यांचा भाजपवर निशाणा अमरावतीच्या भाजप कार्यालयामध्ये नवनीत राणांचं स्वागत यावेळी भाजप खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावर्षीच्या निवडणुकीत पक्ष महत्त्वाचा राहणार नाही तर उमेदवार महत्त्वाचा राहील अपक्ष उमेदवार किशोर गजबे यांचं वक्तव्य तर मला निवडणूक जिंकायची गजबे यांची प्रतिक्रिया अमित शहा 4 दिवस फडणवीसांना भेटत नाही पण 1 तासाच्या आत नवनीत राणांना भेटतात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला तर फडणवीसांपेक्षा राणांची ताकद जास्त वाढते का अंधारेंचा सवाल रामटेक लोकसभा मतदारसंघातून पक्षातील नेत्यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज मागे घेतला ठाकरे गटाचे सुरेश साखरेंची माहिती तर काही काँग्रेस नेत्यांच्या हट्टामुळे रामटेकमध्ये मविया अडचणीत साखरेंचा आरोप मराठा समाजाने कुठल्याही राजकारण्यांच्या पक्षाच्या सभेला जाऊ नका मनोज जरांगेंचं आवाहन तर जून महिन्यात बीड जिल्ह्यातील नारायणगडावर 900 एकर जागेवर सभा घेणार जरांगेची प्रतिक्रिया राजकारण माझा पिंड नाही राजकारणासाठी आम्ही एकत्रित आलेलो नाही जरांगेंची प्रतिक्रिया तर एखाद्याच्या स्वार्थापायी मी माझ्या समाजाचं वाटोळं करणार नाही जरांगेंचं वक्तव्य काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटानं वागचौरेंना उमेदवारी दिल्यानं रूपवते नाराज वंचितच्या तिकिटावर रूपवते निवडणूक लढण्याची शक्यता गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात दोघांची माघार 10 जण रिंगणात अपक्ष उमेदवार डॉक्टर नरोटे आणि हरिदास बोरकरांकडून अर्ज मागे भंडाऱ्यात 4 उमेदवारांकडून नामांकन मागे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाय निवडणूक रिंगणात तटस्थ तर भंडाऱ्यात 18 उमेदवारांमध्ये होणार लढत महाविकास आघाडी आणि महायुतीचे आतापर्यंत 34 उमेदवार जाहीर मात्र 24 जागांवरच लढती स्पष्ट तर 4 मतदारसंघात युती आणि आघाडीचा अजून उमेदवारच नाही भंडारा जिल्ह्यात पॉलिटिकली मर्डर करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाय यांचा नाना पटोलेंवर आरोप काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणूक लढवणार वाघायंची प्रतिक्रिया बीडमध्ये विरोधात उमेदवार नसल्यामुळे माझा राजकीय फायदा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया न्याय पद्धतीनं जागा वाटप झालं तर महायुतीच्या जागा निश्चितपणे येणार भाजप आमदार संजय केळकर यांना विश्वास तर 400 पार करण्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करणार केळकर यांची प्रतिक्रिया राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना 3 महिन्यांची मुदतवाढ नितीन करीर उद्या होणार होते सेवानिवृत्त आपल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांचा महायुतीच्या बॅनरवर फोटो नसेल तर त्या ठिकाणी कोणी पाय ठेवणार नाही अजित पवार पक्षाचे नेते अनिल पाटलांचा मित्रपक्षांना इशारा स्टार प्रचारकाच्या यादीत इतर राजकीय पक्षांमधील नेत्यांची नावं प्रसिद्ध यामुळे आचारसंहितेच्या नियमाचं उल्लंघन जितेंद्र आव्हाडांकडून शिंदेंच्या शिवसेनेविरोधात तक्रार निवडणूक आयोगाला पत्राद्वारे तक्रार दाखल मुंबईत रमजान मासनिमित्त आयोजित इफ्तार पार्टीला शरद पवारांची उपस्थिती तर लोकशाही टिकवायची असेल तर एकत्र राहावं लागेल असं आवाहन देखील केलं झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन मिठागरांच्या जमिनींवर केलं पाहिजे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं विधान झोपडपट्टीधारकांची जागा हडप करण्याचा डाव झोपडपट्टी हटवून बिल्डरांना मालामाल करायचंय आदित्य ठाकरेंचं पियुष गोयल यांच्यावर निशाणा तर झोपडपट्टीधारकांचं तिथेच पुनर्वसन करा ठाकरेंची मागणी ठाण्यातील वर्थक नगर परिसरात राजस्थान स्थापना दिवस अमृत महोत्सव सोहळा या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती दरम्यान राहुल गांधी हा सिनेमा पाहायला इच्छुक असतील तर मी स्वतः माझ्या खर्चानं संपूर्ण थिएटर बुक करेल देवेंद्र फडणवीसांचं सावरकर चित्रपटावरून राहुल गांधींना आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचं कौतुक भारताचा खरा इतिहास पाहायचा असेल तर हा सिनेमा पाहावाच फडणवीसांकडून आवाहन याबरोबरच अभिनेता रणदीप हुड्डाचं केलं कौतुक रंगपंचमीच्या मुहूर्तावर श्री देवभैरी बुवाला पोलिसांकडून सलामी रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देवभैरी बुवा यांना सलामी देण्याची ब्रिटिशकालीन परंपरा सलामी दिल्यानंतर पालखीचं आयोजन
ठाण्यातील जांभळी नाका परिसरात लवकरच चैत्र नवरात्र उत्सव सुरू होणार. चैत्र नवरात्रोत्सव देवीच्या मंडपाचं खासदार राजन विचार यांच्या हस्ते भूमिपूजन. अमोल कोल्हेंची रंगपंचमी गाई वासरांसह साजरी. पुण्यातील नारायणगावच्या सप्तधेनू श्रीकृष्णाचं आशीर्वाद घेत गोठ्यातील गाय वासरांना रंग लावून रंगोत्सव केला साजरा. कोल्हापुरात न्यू पॅलेस ठिकाणी शाहू महाराजांची निवृत्त सैनिकांसोबत रंगपंचमी साजरी. यावेळी निवडणूक लढवणाऱ्या शाहू महाराजांना माजी सैनिकांकडून शुभेच्छा. सोलापुरात रंगपंचमी उत्साहात साजरी. यावेळी सोलापूर लोकसभेचे दोन्ही उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची नागरिकांसोबत रंगपंचमी. सोलापुरात वयाच्या 60 पार केलेल्या मित्रांची रंगपंचमी उत्साहात साजरी. हरिभाई देवकरण शाळेतील 10वीच्या 1978 बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत रंगपंचमी केली साजरी. राजापूरच्या पडवे इथं नवलादेवीच्या शिमगोत्सव उत्साहात साजरा. 50 ते 60 फूट होळीचं आयोजन. कापड खेळ खेळायला मोठा प्रतिसाद. शिमगोत्सवानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम. सप्तमीच्या दिवशी उत्सवाची सांगता होणार. नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह. डीजेच्या तालावर शॉवरच्या पाण्याखाली ठेका धरत नाशिककरांकडून रंगपंचमी धूमधडाक्यात साजरी. नाशिकच्या मालेगावात रंगपंचमीचा जल्लोष. युवा संघटना महिला फोरमतर्फे 12 बंगला भागात रंगपंचमी साजरी. नाशिकमध्ये भाजप आमदार राहुल ढिकलेंकडून राहाडी सूड मारून पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी उत्सव. पंचवटीच्या शनी चौकातील राहाडीचे आमदार ढिकलेंच्या हस्ते विधिवत पूजन. वसई किल्ला परिसरात बिबट्या दिसल्याची स्थानिकांची माहिती. बिबट्याच्या दहशतीमुळे किल्ल्याजवळ राहणारे नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची हजेरी. सुमारे अर्धा तास पावसाची रिमझिम. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा. सांगलीच्या खानापूर परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस. गहू हरभरा मका पिकांचं पावसामुळे नुकसान. तर अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्ष हंगामावर पावसाचा परिणाम. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दूषित पाण्यामुळे विषबाधा. या प्रकरणी एसआयटी चौकशी करा. आमदार अमोल मिटकरी यांची राज्य सरकारकडे मागणी. धुळ्याच्या साक्री तालुक्यात नियमित पाणी पुरवठ्यासाठी महिला आक्रमक. हांडे कळशी घेऊन महिलांचा रास्ता रोको. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम इथला धक्कादायक घटना. चक्क मोबाईल टॉवरवर चढून गळफास लावून इसमाकडून आत्महत्येचा प्रयत्न. सुदैवानं हा इसम मध्येच अडकल्यानं गंभीर जखमी. ठाण्यात मध्यवर्ती कारागृह परिसरात भीषण अपघात. दुचाकीस्वार गाडीवरून पडल्यानं मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. नातेवाईकांची भेट घेऊन गावी परतणाऱ्या पती पत्नीच्या दुचाकीचा अपघात. भरधाव आलेल्या कारची दुचाकीला धडक. या अपघातात पती पत्नीचा मृत्यू. वसई परिसरातील रहिवासी विकास शुक्लाकडून पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन. दादर आणि कल्याण स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची दिली धमकी. काहीच तासात पोलिसांकडून अटक. यामागे बायकोला आपण काय करू शकतो दाखवण्याचा होता प्रयत्न. वर्ध्यातील देवळी परिसरात वेगवेगळ्या घटनेत 2 कारला लागली अचानक भीषण आग. पहिल्या गाडीतील 4 जण बचावले. तसंच दुसऱ्या गाडीत वायरिंग जळाल्यानं आग लागल्याची माहिती. भाईंदरच्या उत्तन परिसरात कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर. ठाण्यात एका नामांकित ज्वेलर्स दुकानात काम करणारा निघाला चोर. कामगारांनी 1,05,00,000चे दागिने केले होते लंपास. या गुन्ह्यात आरोपी राहुल जयंतीलाल मेहता याला पोलिसांकडून अटक. मुंबईच्या मालाड पूर्वेत पुरारमध्ये महिला शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला. महिला शिक्षिका गंभीर जखमी. या प्रकरणी पुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाणे नाशिक महामार्गावर ट्रक चालकाला 4 अज्ञात चोरट्यांकडून मारहाण. यावेळी ट्रक चालकाजवळील साहित्य घेऊन पळ काढणाऱ्या चोरट्यांना 24 तासात अटक. कोणगाव पोलिसांची कारवाई. वर्ध्याच्या देवळी तालुक्यात अवैध रेती तस्करी करणाऱ्या 21 जणांविरोधात गुन्हा दाखल. चना टाकळी शिवारात पोलिसांची कारवाई. बोटीच्या साहाय्यानं सुरू होतं उत्खनन. टेलिव्हिजन क्षेत्रातील मानाच्या ENBA पुरस्कारावर एबीपी माझाची बाजी.
अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओ ऑफ द इयर पुरस्कार, तर झिरो अवर बुलेटिनचा गोल्डन आणि सिल्वर पुरस्काराने गौरव. प्रदीप कुरुलकर प्रकरण इर्षावाडी दुर्घटनेच्या कव्हरेजसाठी पुरस्कार प्रदान. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, केलॉंग आणि पहलगाममध्ये बर्फाची चादर. भारतीय नौदलाची अरबी समुद्रात मोठी कारवाई, इराणच्या जहाजाला समुद्र चाच्यांच्या तावडीतून सोडवण्यात नौदलाला यश, तर समुद्री चाच्यांच्या तावडीतून 23 पाकिस्तानी नागरिकांचीही भारतीय नौदलाकडून सुटका. सायबर गुन्हेगारीत अडकलेल्या 75 भारतीयांची कंबोडियातून सुटका, 6 महिन्यात 500 कोटींची फसवणूक. दूतावासाचे द्वितीय सचिव अवरान अब्राहम यांची माहिती, तर जवळपास 5000 भारतीय नागरिकांकडून बळजबरीने सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याची माहिती. वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची फोर्स मोटर्स लिमिटेड ट्रॅक्टर आणि त्यासंबंधित सर्व व्यवसायातून बाहेर पडणार, विशेष वाहनांची निर्मिती आणि मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करण्याची कंपनीची घोषणा. करीना कपूर, तब्बू आणि कृती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेल्या क्रू बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी जमवला 20 कोटींचा गल्ला. प्रसिद्ध तमिळ अभिनेता डॅनियल बालाजीचं शुक्रवारी निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं चेन्नईतील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. या बातम्यांचा आता एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा एबीपी माझा. महाविकास आघाडीमध्ये